हो 800 रुपयाचा आहे का एवढा मोठा बॅलेन्सियाची बॅग. ह्याच्यासोबत तुम्हाला 4 कपडे भेटतील. 5000 लाईट आहे का एडबीड लागले का काय? हो हे काय सगळंच अडकलेत गाड्यावर. ओके, तर नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग. कसे आहेत तुम्ही सगळे? तर मंडळी, आता आपण तसं आपलं ठरलं होतं, आपल्याला आता गाडीचा ओटो चेंज करायचं आहे. सो आपण आता इथे शोरूमला जाऊयात, गाडी देऊयात आणि आयकिया स्टोअर जे की कोपा मॉलला झाले, त्याच्यामुळे आपण आता तिकडे जाऊ, तिकडे व्हिजिट करूयात. कोपा मॉलला झाले का फिनिक्स मॉलला झाले काय एवढं मला माहिती नाही, चेक करतो मी आता. सो आता आपण गाडी दे के आएंगे और फिर निकलेंगे. यार मी आयकिया म्हणजे स्टोअर असं ऑनलाईन म्हणजे भरपूर मी प्रोडक्ट असे बघितले, पण कधी असं ऑफलाईन स्टोअर बघितलं नाही. नेमकं आयकिया स्टोअर कसं आहे, आणि जस्ट आता रील्स पण बघितलं, भाई एवढी गर्दी आहे. त्या गर्दीमुळेच मला थोडंसं हे झालं होतं, त्याच्यामुळे मी थांबलो होतो. पण आता नाही, आता आपण निघूयात, आता साक्षात बघूयात आपण आयकिया स्टोअर कसं. ओके, सो स्टे ट्यून, चालू करत आजचा व्लॉग. A few moments later. बँक आहे बरं का, सिग्नल दाखवतो. ओके, गाड़ी दिले है सर्विसिंगला. अब हम निकलेंगे आयकियाला, बघायचं नेमकं कसं आहे. ओके चलो. ओके, तर मंडळी आपण आलोय आता फिनिक्स मॉलला. सॉरी मी पुन्हा कन्फ्यूज झालो होतो, मला वाटलं कोपा मॉलच आहे, आता फिनिक्स मॉलला आहे. सो आपण आलोय फिनिक्स मॉलला पार्किंगला, और अब हम निकलेंगे आयकिया. हो 800 रुपयाचा आहे का एवढा मोठा? कुठं आहे आयकिया? बघा मंडळी, बाहेरची लॅम्प बघितली बघा, ही आहे 800 रुपयाला लॅम्प. मायला मला वाटलं बाहेरचा लॅम्प आहे 800 रुपयाचा मोठा. बरं झालं 80 नाही, 80 जर असले असते ना कशाचं सोडलं नसतं. ते पांडा घेतला असता, डॉल्फिन बिल्फिन सगळं कचवा बिचवा घेतला असतं, तिला द्यावरती असं. बाबा तू थांब इथंच. बॅलेन्सियाची बॅग बघा, काही 62,000 आहे बघा, वाढलो. बघा मंडळी, ह्याच्यासोबत तुम्हाला 4 कपडे भेटतील. साडी आहे बघा, साडी आणि 4 कपडे फ्री. चांगलं आहे. मग असं असेल तर मग घ्यायला काय हरकत नाही. बघा त्याला कपडे सापडले बघा, तेव्हा घ्यायचे कपडे. पाच 5000 लाईट आहे का एडबीड लागले का काय? कितीला? 40ला? अरे 100ला एक करायला पाहिजे होतं, 40ला एक करत असतात काय? हां, ही 200ला, ही 800 रुपयाला पाहिजे. फायनली एक्झिट पॉईंट आहे. हो खायला पण आहे का इथे? मी आता निघतोय, माझं मन भरलंय आता आयकिया बघून. चांगलं आहे तरी पण यार, म्हणजे मला तर आवडलं. फिजिकल स्टोअर असल्यामुळं तर मग आता एकदम प्लस पॉईंट झाला की लोकांना जागेवर गोष्टी बघायला भेटतात की नेमकं प्रोडक्ट कसं आहे आणि काय आहे. पण आपल्या काही कामाचं नाही आहे, आपण बॅचलर पोरं, आपलं काम फक्त फिरणं आहे, बघणं आहे, ते नंतरच्या गोष्टी. आता मी निघतो, आता आपण निघत मला क्रोमावरती ना ब्लॉगिंग कॅमेरा बघायचं आहे, भेटला तर बरंच. ती एक नवीन एक आले यार, DJI नॅनो का ऑस्मो नॅनो काहीतरी आहे, मला ती एकदा बघायचं आहे. जर ते दाखवलं तर एक वेळेस आपल्याला प्रॅक्टिकली म्हणजे कळलं की नेमकं कसं आहे.
म्हणजे एक वेळेस जरा घरी मागं लागून थोडं रडून बोंबलून आपल्याला एक वेळेस भेटू शकते, शक्यता आहे. घरच्यांना पण असं मागं लागू वाटत नाही. जरा यूट्यूबवरून असं कधी मॉनिटायझेशन चालू झालं, पैसे इथे यायला लागले तर मग त्या टाईमला घेऊच होतो मग. तरी घेतलेच म्हणावं, म्हणजे बऱ्याच गोष्टी घेतल्या आपण. एक तर पहिली गोष्ट फोन घेतला, सेविंग करून घेतला, फोन घेतला, पण नंतर गिम्बल घेतलं, माईक घेतलं. असं काय पैसे घेऊन पण मम्मी पप्पाकडनं असं काही घेतलं नाही आहे. तर जे पण काय अशा काही माझ्या गोष्टी आहेत जे की खरंच मी यूज करतो आहे आणि त्याच्यातच काही करायचे तर मंडळी की मी माझ्या पैशाने करतो आहे. पण नाही यार, लय मेहनत लागली ती गोष्ट करायला. 1 वर्ष लागलं मला फक्त असे 3-4 प्रोडक्ट घेण्यासाठी. पण नाही, काय काय करावं लागलं मला फोन घेण्यासाठी. शूटला जायचं, कुठं कोलॅबरेशन्स बघा, पुन्हा नंतर एक वेळेस सेविंग्स करा, थोडंसं एक वेळेस आपलं काय जी आवडीची काही गोष्टी घ्यायच्या आहेत किंवा काय जी डेली लाईफस्टाईलमध्ये जी निडेड गोष्टी आहेत तर ते एक वेळेस कमी करावं लागल्या. ठीक आहे, आता जाऊ द्या, होईल. तुम्ही पण तसं मला सपोर्ट करतायत, सांगतायत. आता चला, आधी मला क्रोमा कुठं आहे? वेअर इज द क्रोमा? मैडम क्रोमा कुठं है? हाँ चलो फाइनली हम क्रोमा में आ गए. हाय का ना जो बघू बाबा. ऑस्मो नॅनो नाही आहे, म्हणजे कोणताच व्लॉगिंग कॅमेरा नाही आहे, त्याच्यामुळे आता मला चेक करता येणार नाही. पण तरी बघूयात नियर बाय स्टोअरमध्ये कुठं जवळ आसपास जर दिसलं तर मग जाऊन यात. आता तसं पण निघूयात. आता झालं तर ऐक्या बघायचं होतं खरं तर. म्हणजे इथं रिलायन्स डिजिटल आहे, तिला बघूयात. जर इथं भेटलं तर बरं आहे, बाहेर जायला काय प्रॉब्लेम नाही. तिथं असायला पाहिजे. नाही तसं नाही, आपलं ब्लॉगिंग आपलं हे नॅनो डीजेचं नाही का तसं बघायला नाही ना. डिजिटलला पण नाही आहे, पण गोप्रोचा कॅमेरा आहे आणि ती पण 1 पॅक आहे. मला असं फिजिकली बघायचं होतं की नेमकं कसं वर्क करतो किंवा असं बघायचं होतं मला व्यवस्थित नेमकं, कारण मी बघितलं नाही कधी असं ब्लॉगिंग कॅमेरा वर्क कसं करतं व्यवस्थित. जरा असं ब्लॉगिंग कॅमेरा घेतला ना भाई तर जरा आपलं मस्त गाडी बिडी चालवता असं जरा स्ट्रॅपला कॅमेरा लावून हे ते. मला असं कॅमेरा पाहिजे की इथं माझ्या कुठं तर असं बटन टाईप एकदम मिनीमध्ये असायला पाहिजे आणि एकदम एनहॅन्स 4K HD क्वालिटीमध्ये पाहिजे असा कॅमेरा, की सारखा मोबाईल किंवा असं कॅमेरा काढून गरज नाही शूट काढायला. जी माझ्या डेली लाईफमध्ये मी कोणाला भेटतोय, काय काय बोलतोय, सगळं असं व्यवस्थित कॅप्चर व्हायला पाहिजे, तेव्हा मजा आली असती जरा. आता काय होतंय म्हणजे खरं तर असं शूट काढून कुठं समजा काय बोलायचं तर म्हणलं ना तर लोकांना लगेचच नोटिसेबल होतंय, लोक असं सतर्क राहतात. आणि मला पण तसं कोणाला परेशान करू वाटत नाही. एक्झिट केलंय आपण, आता आपण निघाय शोरूमला. मंडळी फायनलीच झाली आपली गाडी. Later that same evening. आमचे पप्पा श्री तर आम्ही इथं मराठवाडा पशी जेवायला आलोय. आणि जसं तुम्ही माझा मागचा युट्यूबचा व्लॉग बघितला, म्हणजे मागचा म्हणजे त्याच्या आधी जुना, तर मी तुम्हाला वॉर्न केलं होतं की अजिबात इकडे या प्लेसवरती येऊ नका म्हणून. मागच्या वेळेस आलो होतो आनंद शेठ सोबत आणि आता बघू शकतात इथं पोलिसांनी गेट बंद केलं आणि कार्यकर्ते सगळे अडकलेत मला बघा. आता ती पोलिसांना बोलवत आहेत का काय मामला, म्हणजे एवढं डिटेलमध्ये माहिती नाही, पण आम्ही तर बघितलं. अहो हे काय सगळंच अडकलेत गाड्यावर. मित्रांनो हे तर चांगले अडकलेत. दादा मित्र काय जोडी घेत बसत नाही. आम्ही डायरेक्ट खाली चिकन रान सांगितलंय, सो आम्ही आता डायरेक्ट मस्त असं चिकन रान खाईल. मी कधी खाल्लं नाही लाईफमध्ये चिकन रान, त्याच्यामुळे आता आलं इथं बघूयात, ट्राय करूयात चिकन रान कसं आहे. आणि ह्यांना पण सुटतील असं, म्हणजे असं नाही काही करणार ते. हे प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, प्रायव्हेट प्रॉपर्टीमुळं असं परमिशन देत नाहीत. तरी पण मला वाटतं एकाला बोललो मी, ते बोलले की वरून एकाला सांगितलंय ते येत आहेत लॉक ओपन करायला. आपण तोपर्यंत चिकन रानचा आस्वाद घेऊया. भारी मोहाला आहे का नाही पिल्ल्या, फ्रेश वाटायला ना पण.
कसल्या गर्दीत राहून असं मोकळं आलं फ्रेश नाही वाटणार तर. बघा या आमचे पप्पा बघा मंडळी उघडले गेट. हा हम मालदार आएंगे मराठा मावळानी. भाकरी कुठली सर? जवारी गुमटी काला पण हा रोटी सांगायची का काय? रोटी आहे का? नाही आता सध्या रोटी नाही सर 8च्या नंतर सर पहिले सर बरं ठीक आहे द्या. चला मंडळी मस्त जेवण झाले राव. मस्त होतं खूप चिकन रन. आणि आज आपण निघूया बॅक टू द रूम. चलो. ओके तर मंडळी आजचा ब्लॉग आपण एंड करून टाकूयात. तुम्ही मला सांगा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते. मस्तच IKEA शोरूम छानसं स्पेंड झाला आज टाईम. पप्पा पण आले. पप्पाचं सरप्राईज सगळ्यात भारी होतं. नंतर मस्त जेवण इथे झालं आणि पप्पा आता गेले ट्रॅव्हल्सने गेले पप्पा. पण आता महत्त्वाची गोष्ट हे एक सांगायची आहे मंडळी की उद्या जसं मी तुम्हाला सांगितलं की आता सोलो ट्रिप करायची आहे आणि आता बिंदास ब्लॉग करणार आहे. तर मंडळी उद्या एक छानसं आपलं एक एक्सप्लोरिंग टूर ब्लॉग होणार आहे. उद्या सकाळ सकाळी पाठ निघणार आहे मी. आता कुठं निघणार आहे हे मी तुम्हाला सांगणार नाही. उद्या तुम्हाला टायटल आणि थंबनेल तर कळणार. सो राहा ब्लॉगवरती राहा. आणि आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे लेटेस्ट अपडेट्स ब्लॉग्स तुम्हाला दिसणार, तुम्हाला नोटिफिकेशनवर येणार. सो मिस करू नका. ओके सो बाय, भेटत पुढे.